आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। येवला तहसील कार्यालयात बेमुदत संपासाठी सभा। 21 एप्रिल पासून कर्मचारी संपावर। येवला तहसील कार्यालयात आज राज्यभर होणाऱ्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा पार पडली। या सभेत सर्व कर्मचारी संपात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। 21 एप्रिल पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक, शिक्षकेतर तसेच नगरपालिका कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर नाशिक कार्यकारिणीने उपसंचालक, आरोग्य कार्यालय, सेवा संदर्भ कार्यालय आणि हिवताप कार्यालय येथे भेट देत वारसभा आयोजित केल्या। या सभांमध्ये कर्मचाऱ्यांना एकजुटीने संपात सहभागी होऊन तो यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक व संपर्क प्रमुख श्यामसुंदर जोशी, सरचिटणीस उमेश देशमानकर, सहसचिव विशाल चकोर यांच्यासह दिलीप थेटे, जयश्री वाळूकर, लता परदेशी, सागर गांगुर्डे, जितेंद्र ढेंगिया, छाया कराड, अभिलाषा माळी, सोमेश्वर देपाडे, योगेश आहिरे, दीपाली खालकर, सुरेखा तायडे, सागर करंजकर, नितीन घोटेकर, प्रवीण हेलिंगे, सोनाली कुलकर्णी, कावेरी ढिकले, रुपाली सूर्यवंशी आदी कर्मचारी उपस्थित होते। या सभेमुळे येणाऱ्या बेमुदत संपाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।